विष्णू परमात्म्याला जाग आली आणि बघतात तर काय, या मूर नावाच्या दैत्यासोबत मी हजारो वर्ष लढलो आणि आज तो कोसळून माझ्या समोर पडलाय, याला मारलं तरी कुणी? समोरच ती स्त्री दिसत होती. भगवान परमात्म्याने विचारलं, तू कोण आहेस? या राक्षसाला कोणी मारलं? त्या स्त्रीने सांगितलं की देवा, मी तुमचाच अंश आहे, तुमच्यापासूनच उत्पन्न झालेली आहे आणि या मूर नावाच्या दैत्याला मीच मारलेला आहे. तुझ्यावरती मी अगदी प्रसन्न आहे. तू माग, तुला काय मागायचं ते माग, तुझं इच्छित फळ माग. ती स्त्री म्हणाली, देवा मला दुसरं काही नको. आज माझा जन्म झाला, आज तुमच्यापासून मी उत्पन्न झाले. आज हा दिवस इथून पुढे कायम स्वरूपी दीर्घकाळ टिकला गेला पाहिजे, म्हणून मला काहीतरी एक नाव द्या. तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला. तुझं नाव आजपासून एकादशी. इथून पुढे तुझा या दिवशी जे जे कोणी व्रत करतील, जे उपवासी राहून मला पूजतील, माझं नामचिंतन करतील, भले ते विठ्ठल असो, राम असो किंवा कृष्ण असो, त्यांना मी जवळ करेल. मैया एकादशी माता की जय. जे नामचिंतन घेतल्याने साक्षात भगवंताला वाटेल का हा माझा प्रिय भक्त आहे, मी त्याच्यासाठी धावून गेलो पाहिजे, असं आपलं काहीतरी कर्म असायला हवं, असं आपलं नामचिंतन घडलं गेलं पाहिजे, जे जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीमध्ये होतं. जगद्गुरु तुकोबरायांनी तसं नामचिंतन केलं. सर्व संतांनी नामचिंतन केलं आणि स्वतः नामचिंतन करून घेतल्यानंतर आपल्यांसाठी देखील अनुभव लिहून ठेवला. तुम्ही देखील नामचिंतन करा. नामचिंतनाचे अनेक फायदे आहेत. नाम फक्त जितकं गोड आहे ना, तितकं गोड घेण्याचा प्रयत्न करावा, इतकं ते नामचिंतन गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षा देखील नामचिंतन गोड आहे, इतकं ते नामचिंतन गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, एवढं ते नामचिंतन गोड आहे. मग भगवंताला फक्त नामचिंतन आवडतं का? आवडे दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला फक्त एवढंच आवडतं का? भगवंताला कपाळाला जो चंदन टिळा आवडतो तो देवाला आवडतो. जो गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतो तो देवाला आवडतो. आपलं फार परमभाग्य आहे. मागच्या वर्षी तुळशी महात्म्य कथा आपल्या कानांना श्रवण झाली. तुळशी अर्चन पूजा आपण केली. हे देखील आपल्याला हे बाबांच्या माध्यमातूनच करण्याचा योग आला. बाबांचा आशीर्वाद म्हणून हे सर्व घडलं. नामचिंतन देवाला आवडतं, तुळशी ही देवाला आवडते, गोपी चंदन टिळा देवाला आवडतो. मग देवाला आणखी काय आवडतं? तर व्रत एकादशी हे देवाला आवडतं. व्रत श्रेष्ठे सुश्रेष्ठ व्रत एकादशी. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ कोणी असेल तर ती एकादशी आहे आणि ती देवाला आवडते. देवाला भरपूर गोष्टी आवडतात. देवाला गंगा देखील आवडते. म्हणून तर भगवान शिवाच्या डोक्यावरती गंगा आहे. गंगा इतकी प्रिय आहे देवाला की गंगेचं नुसतं नामचिंतन जरी केलं, नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपले सर्व पाप कर्म वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा.
गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा. वाचेने नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तर सर्व पाप नष्ट होतात. एवढी भगवंताला गंगा देखील आवडते. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. ज्या ठिकाणी वैष्णव आहेत, जिथे माझ्या नामाचा घोष चालतो, जेथे माझा जय जयकार चालतो, ते भक्त मला आवडतात. कोणते भक्त देवाला आवडतात? जे वैष्णव आहेत ते भक्त देवाला आवडतात. वैष्णवांच्या दोन व्याख्या सांगितल्या जातात. ज्यांच्या मुखामध्ये देवाचा अखंड नामचिंतन आहे, कदाही त्याला विराम नाही, असे भक्त देवाला आवडतात, ते वैष्णव आहे. दुसरी व्याख्या सांगितली जाती, पूर्ण वर्षभरामध्ये 29 व्रत येतात, 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ. रामनवमी असेल, कृष्ण जन्माष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, वामन जयंती असेल, दत्त जयंती असेल, असे जे काही 5 व्रत येतात, ही 5 आणि त्या 24 एकादशी, अशा ज्या काही 29 व्रत होतात, ते 29 व्रत हे देवाला आवडतात. आणि ते व्रत जो कोणी धारण करतो, असे वैष्णव, ते देवाला आवडतात. मग या ठिकाणी बसलेल्यांपैकी कोण कोण एकादशी करतं? हात वर करा बरं. तुम्ही बोलत नाही. आपलं गोडेगाव आहे ना, खरंच देवाचं गाव आहे. साक्षात गोडेश्वरी माता या ठिकाणी आहे म्हटल्यावर सर्व देवी माताच आहे की आपल्या. टाळे देत चला. माझ्यासाठी नाही, देवी माता मी तुम्हाला म्हटले म्हणून तरी टाळ्या द्या. घोडेश्वरी माता आपल्या या ठिकाणी आहे. तुमच्यासारख्या देवी माता माझ्या पुढे बसलेल्या आहात. जे जे कोणी एकादशी करतात, ते एकादशी करत असताना आपण काय म्हणून एकादशी करतो? आपण वैष्णव म्हणून ओळखले जात आहोत. जे एकादशी करतात त्यांना वैष्णव म्हटलं जातं. मग वैष्णव की म्हणावं कुणाला? वैष्णव असतात कसे? ते दिसतात कसे? त्यांचं महात्म्य काय? ते फक्त नामचिंतन करतात म्हणून वैष्णव म्हणावेत का? वैष्णव कुणालाही म्हणता येत नाही. वैष्णव कोणीही ऐरागैरा होत नाही. नामदेवरायांनी एक सुंदर असं चिंतन मांडलेलं आहे, वैष्णव म्हणावं कुणाला. वेदाध्ययना करीसी तरी वेद कथी होसी. परी वैष्णवना होसी रे जाना. परी वैष्णवना होसी रे जना. पुराण सांगसी तरी पुराणिकची होसी. परी वैष्णवन होती रे जना. जे वेदाचा अभ्यास करतात, त्यांना वेद अध्ययन जे करतात ते वैदिक ठरतात. जे वेदाचं ज्ञान देतात, ऋषी मुनी वेद सांगतात, त्यांना वैदिक म्हणतात, पण त्यांना वैष्णव म्हणत नाही. वेदाध्ययन करणारे वैदिक असतात, त्यांना वैष्णव म्हटल्या जात नाही. जे पुराण सांगतात त्यांना पौराणिक म्हटल्या जातं, ते वैष्णव नसतात. वैष्णव म्हणायचं कोणाला? असे अनेक जण आहेत जे कलागुणांमध्ये भरलेले आहे, परिपूर्ण आहेत, पण ते वैष्णव नसतात. पुराण सांगसी तरी पुराणकची होसी. परी वैष्णवना होसी रे जना. पुराण सांगसी तरी पुराणिकची होसी. परी वैष्णवना होसी रे जना. गायन करीसी
जना. गायन करणारे गुणीजन असतात. कलाकार मंडळींना कलाकारच म्हटलं जातं, त्यांना वैष्णव म्हणत नाही. पण वैष्णव ते असतात गायन करताना देखील भगवंताला आळवतात, भगवंताचं नामचिंतन करतात, ते वैष्णव आहेत. एवढंच नव्हे तर कर्म जर चांगले केली, कर्म चांगलं करणारा देखील कर्मठची होतो, पण तो वैष्णव होत नाही. कर्म आचरासी तरी कर्मठची होसी, परी वैष्णव नाऊसी रे जना. कर्म आचरती तरी कर्मठाची होसी, परी वैष्णव नाऊसी रे जना. पुराण सांगासे सांगसे तरी पुराण कचे होसे, हो परी वैष्णवना होसे, परी वैष्णवना होसे रे जना. जे चांगले कर्म करतात त्यांना कर्मठी म्हणतात. म्हणजे चांगले कर्म करणारे, चांगले विचार ठेवणारे, चांगले मनुष्य जरूर असतील, पण त्यांना वैष्णव म्हणत नाही. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी रे जना. नामदेवराय म्हणतात की जे देवाचं नामचिंतन करतात, देवाचं नामस्मरण करतात, जे देवाचं नाम घेतात, त्यांना वैष्णव म्हणावं. जे देवाला आळवतात, जे देवाचं भजन करतात, देवाचं नामचिंतन करतात, त्यांना वैष्णव म्हणावं. देवाचं नामचिंतन करणारे, देवाचं स्मरण करणारे, देवाला आळवणारे, ते वैष्णव आहेत. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तिथे. जिथे माझे भक्त मला गातात ना, तेथे मी उभा असतो, तिथे मी साक्षात त्याला दर्शन द्यायला तयार असतो. पण कुठे? माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. जिथे माझे भक्त मला गातात ना, तेथे मी असतो. मग भगवंताला जे आवडतं ते देखील आपण केलं पाहिजे. आपल्याला जे आवडतं ते जसं आपण देवासमोर गेल्यानंतर, देवाला बघायचं सोडून देवाच्या समोर गेल्यानंतर आपले डोळे मस्त बंद करतो, देवाचं रूप समोर असताना देखील देवाचं रूप आठवण्याचा प्रयत्न करतो. देवाला जरी डोळ्यासमोर आणलं, स्वतः देव समोर असताना आपण डोळे बंद करून देवाला समोर आणण्याचा प्रयत्न करतो. देव जरी समोर आला आणि आपण देवाला इच्छा मागतो, देवा माझ्या मुलाला नोकरी लागली पण आता त्याला चांगला पगार लागू दे, महिनाभराचा चांगला पगार टिकू दे आणि चांगले 2 वर्ष तिथंच लागून राहू दे. देव मान्य करतो, त्याला देव त्याची इच्छा पूर्ण करून देतो. 2 वर्ष उलटून जातात. 2 वर्षांनी वाटतं मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न लावलं पाहिजे. पुन्हा देवाकडे जायचं, बाप्पा तुला स्मरण करतो, माझ्या मुलाचं लग्न हो. मुलाचं लग्न देखील होतं. देवाच्या समोर जायचं, डोळे बंद करायचे, देवाला आठवायचं. आपण आपल्या मागण्या देवाला सांगतो, देवाकडून पूर्ण करून घेतो. देवाच्या दान पेटी 100 रुपये टाकतो आणि मग देवाला मागतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, शक्ती दे, युक्ती दे, बुद्ध्या दे, विद्या दे, धन दे, घर दे, नोकरी दे, बायको दे, मूल दे, यश दे, कीर्ती दे आणि हे सर्व कायम टिकू दे, असाही देव आम्हाला वाटतो. देव कधी कधी हसून म्हणतच असेल ना, तू मागून मागून थकत नाहीस, थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस. म्हणत असेल की नाही? देवालाही वाटत असेल ना, तुम्ही सर्व मला मागता, मला थँक्यू सुद्धा म्हणत नाही. एवढं आपण सर्व देवाला मागतो, पण देवाला जे आवडतं ते आपण केलं ना तर देव आपल्या जवळ आपोआप येतो. देवाला काय आवडतं तर एकादशी व्रत आवडतं. ते एकादशीचं व्रत आपण केलं पाहिजे. मग एकादशीचं व्रत का केलं पाहिजे? एकादशीची उत्पत्ती कशी झाली? एकादशीचा जन्म कधी झाला? एकादशी म्हणजे नेमकं काय? हे आपल्याला या कथेच्या माध्यमातून बघायचं. एक त्रेतायुगामध्ये
बलाढ्य असा मूर नावाचा एक दैत्य होता. आकार विकार त्याचं शरीर होतं. बलाढ्य त्याचं शरीर, भला मोठा तो दिसणारा मूर नावाचा दैत्य. तालजंद नावाच्या नगरीमध्ये त्याचा जन्म झालेला तो मूर नावाचा दैत्य. त्याचे एक एक डोळा जसा बोरासारखा दिसत होता. नुसता बोर नव्हे, बोर कळतो ना, पाण्याचा बोर नव्हे बरं, पाण्याचा बोर नव्हे, बोर खायचं बोर, त्या बोरासारखा डोळा. जे ऍपल बोर असतं ना तशी मोठमोठाली डोळी त्याची होती. लाल गुंद त्याची जीभ, जसं की रक्तच की काय. त्याचं लांब लचक असं नाक होतं, जसे म्हातारे बाबाची काठीच. त्याची उंची तर एवढी होती जसं नारळाचं झाडच. असं त्याचं आकार विकार शरीर, बलाढ्य रूप त्याचं. आणि तो रूप तसं धारण करून सर्व देवदेवतावर युद्ध करू लागला, देवदेवतांसोबत लढाई करू लागला. आकार विकार शरीर घेऊन सर्व देवदेवतांना त्रास देऊ लागला, हिणवू लागला. इंद्रदेवाला त्याच्या दरबारातून उठून दिलं. आता देवाला काळजी पडली, हा मूर नावाचा दैत्य तर थैमान घालायला लागला. आपण काय करायचं आता, कुणाकडे आश्रय करायचा. सर्व भगवान विष्णूकडे गेली. भगवान परमात्म्याला म्हणू लागली, देवा या मूर नावाच्या दैत्याने थैमान घातलेला आहे. देवा माझी जागा सुद्धा त्या राक्षसाने त्याच्या एका शिपायाला दिली. माझं इंद्रपद त्याने हिसकावून घेतलं. देवा आमच्यावर कृपा कर, आता आम्हाला या संकटातून बाहेर काढ. भगवान विष्णू परमात्मा आणि त्या मूर नावाचं दैत्य सुरू झालं, युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये मूर नावाचं दैत्य, तो राक्षस, तो काय मरत नव्हता. भगवान विष्णूने जी जी काही त्याच्यावर अस्त्र शस्त्र त्यांचा जो काही वापर केला, तो वापर करत असताना ती जी काही शस्त्र अस्त्र त्याच्या शरीरावरती सोडली, ती जसं त्याला फुलं टाकल्यासारखं त्याच्या शरीराला आदळून खाली पडायची. त्याला काही इजा होत नव्हती. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अशी हजारो वर्ष ते युद्ध लढलं. पण त्या युद्धामध्ये मूर काय मेला नाही, मुराचा काही अंत झाला नाही. शेवटी भगवान विष्णू परमात्मा थकले आणि विश्वलांजित नावाच्या एका गुहेमध्ये जाऊन आराम करू लागले, शयन करू लागले. त्या ठिकाणी जाऊन ते झोपले. झोपलेले असताना त्या मुराला वाटलं की आता भगवान परमात्मा झोपलेले आहेत, आपण जाऊन त्यांना मारून टाकू. दैत्य त्या ठिकाणी आला, पण भगवान झोपलेले असताना भगवंताच्या शरीरापासून एक दिव्य पुण्य स्त्री अशी उभी झाली, तयार झाली. त्या स्त्रीने त्या मूर नावाच्या दैत्याशी युद्ध लढलं गेलं. त्या मूर नावाच्या दैत्याला एका आपल्या तेजस्वी डोळ्याने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि तो मूर नावाचा दैत्य खाली कोसळला. जसा तो खाली कोसळला तशी जी काही ती गुफा होती, ती गुफा हादरू लागली. जसा ढगांचा कडकडाट जसा होतो ना, तसा तो आवाज झाला. त्या आवाजाने भगवान विष्णू परमात्मा जागी झाले. विष्णू परमात्म्याला जाग आली आणि बघतात तर काय, या मूर नावाच्या दैत्यासोबत मी हजारो वर्ष लढलो आणि आज तो कोसळून माझ्या समोर पडलाय. याला मारलं तरी कुणी? समोरच ती स्त्री दिसत होती. भगवान परमात्म्याने विचारलं, तू कोण आहेस आणि या ठिकाणी काय करत आहेस? या राक्षसाला कोणी मारलं? अशी सर्व काही प्रश्न विचारून झाल्यानंतर त्या स्त्रीने सांगितलं, देवाला प्रणाम केला. बोला विष्णू परमात्मा भगवान की जय. भगवंताला प्रणाम केला आणि म्हणू लागली की देवा, मी तुमचाच अंश आहे, तुमच्यापासूनच उत्पन्न झालेली आहे आणि या मूर नावाच्या दैत्याला मीच मारलेला आहे. तुमच्या कृपेने मी याला ठार करू शकले. जेव्हा हे वाक्य भगवान परमात्म्याने ऐकलं, भगवान परमात्म्याला वाटलं की या मूर नावाच्या दैत्याला मी हजारो वर्ष युद्ध केलं आणि याला मारू शकलो नाही. तुझ्यावरती मी अगदी प्रसन्न आहे. तू काही क्षणामध्ये त्या मुराला संपवलं. तू माग, तुला काय मागायचं ते माग, तुझं इच्छित फळ माग. भले ते देण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेल, पण तुझी इच्छित जी काही इच्छाशक्तीने तुला जे काही मागायचे ते तू माग.
त्या स्त्रीने जास्त काही मागितलं नाही. स्त्रीचा स्वभावच मुळात भोळा असतो. जी स्वतःचं पूर्ण जीवन इतरांमध्ये वाहून टाकत असते, स्वतःचा विचार न करता ती स्त्री असते. त्या स्त्रीने देखील तेच केलं. तिने पूर्ण जगाचं कल्याण मागितलं, स्वतःसाठी काही नाही मागितलं. ती स्त्री म्हणाली, देवा मला दुसरं काही नको. आज माझा जन्म झाला, आज तुमच्यापासून मी उत्पन्न झाले. आज हा दिवस इथून पुढे कायम स्वरूपी दीर्घकाळ टिकला गेला पाहिजे, म्हणून मला काहीतरी एक नाव द्या. त्या नावासहित असा काहीतरी आशीर्वाद माझ्या नावाच्या पाठी लावा की जो कोणी या दिवशी काहीतरी एक कर्म करेल आणि त्या कर्मामुळे तो तुमच्या जवळ येत राहील, असं एखादं कर्म माझ्या पाठीशी लावून द्या. भगवान परमात्मे सांगितलं, तुझी इच्छा सफल होईल. तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि त्या स्त्रीला सांगितलं, तुझं नाव आजपासून एकादशी. मैया एकादशी माता की जय. त्या ठिकाणी एकादशी मातेचा जन्म झाला आणि एकादशीला सांगितलं, इथून पुढे तुझा या दिवशी जे जे कोणी व्रत करतील, जे उपवासी राहून मला पूजतील, माझं नामचिंतन करतील, भले ते विठ्ठल असो, राम असो किंवा कृष्ण असो, जे माझं नामचिंतन करतील त्यांना मी जवळ करेल. असा त्या एकादशीने आपल्यासाठी मागवून घेतलेलं तिची इच्छा शक्ती होती. तिची इच्छा त्या त्या वरामध्ये तिने मागून घेतली की सर्व जगाचं कल्याण व्हावं म्हणून मला काहीतरी नाम द्या. त्या नामाने माझा उदो उदो झाला पाहिजे आणि माझं नाव असं काहीतरी असलं पाहिजे की त्या नावामध्ये काहीतरी एक कर्म द्या, जे कर्म केल्यानंतर लोक तुमच्या जवळ येतील. ते कर्म म्हणजे उपवास. बरं, उपवासाला काय काय चालतं बरं? खिचडी. खिचडी कशाची बनवतात? साबुदाण्याची. साबुदाणा चालतो ना? नक्की. बरं, एका आईने आपल्या मुलाला सांगितलं का मला साबुदाणा आणून दे, आज उपवास आहे, आपल्याला खिचडी करावं लागेल, उपवास आहे, मला साबुदाणा आणून दे. साबुदाणा उपवासाला चालतो. तो मुलगा किराणा दुकानामध्ये गेला, आईने दिलेले पैसे दुकानदाराला दिले. हे बघा, हे पैसे आहेत, आईने साबुदाणा आणायला सांगितला, साबुदाणा द्या. त्याने पैसे घेतले, साबुदाणा तिथे वर काढून ठेवला आणि हा घरी निघाला. घरी गेला. आईला म्हणाला, आई मी आलो. आई म्हणाली, मी तुला कशाला पाठवलं होतं? म्हणे साबुदाणा आणायला. साबुदाणा चालतो ना? साबुदाणा चालतो म्हटल्यावर तो आईला म्हणाला, आई तूच तर बोलली ना ग मला साबुदाणा चालतो ना. म्हटलं चालतो ना. मग साबुदाणा चालतो तर मी कशाला आणायचा? तो येईल की चालत, जरा थांब. कळालं. चेहऱ्याचे भाव सांगतात की कळालं. म्हणजे असा साबुदाणा आपल्याला चालतो याचा अर्थ तो चालत घरी येत नाही, आपल्याला उपवासासाठी साबुदाणा चालतो. शास्त्रीय युक्त्या साबुदाणा उपवासाला चालतो आणि आध्यात्मिक युक्त्या देखील साबुदाणाला उपवासाला चालतो. आता साबुदाणा उपवासाला चालतो हे कळालं. म्हणजे साबुदाणा कितपत चालतो, किती खाल्ला पाहिजे, त्याचा अपचन देखील नको व्हायला. साबुदाणा हा शरीरामध्ये 21 दिवस पचत असतो, तो थांबत नाही. म्हणजे थांबूनच असतो पण तो लवकर पचलाही जात नाही असा तो असतो. 21 दिवस तो पचनच क्रिया त्याची चालू असते. असा हा साबुदाणा जड असतो, म्हणून तो म्हणला चालत येतोय असा तो साबुदाणा. मग एकादशी जर आपल्याला उपवास करायचा आहे, आपण साबुदाणा खाणार आहोत, तो किती खाल्ला पाहिजे, काय त्याला प्रमाण असलं पाहिजे. एकादशी का जन्माला आली आपल्याला हे कळालं. आपण उत्पत्ती एकादशीची कथा पाहिली. एकादशीचा जन्म कसा झाला, एकादशी कोणापासून उत्पन्न झाली आणि एकादशीला नाव एकादशी का पडलं, तिचं महात्म्य काय सांगितलं तिने, का मला या जगतामध्ये पूजलं गेलं पाहिजे म्हणून मला काहीतरी वर द्या. तेव्हा विष्णूने सांगितलं, तुझ्या या एकादशीच्या दिवशी जे कोणी उपवास करतील ते माझ्या जवळ येतील, मला प्रिय होतील. मग ही उत्पत्ती जर एकादशीची झाली, आपण एकादशीचं व्रत करतो, एकादशीचं व्रत आचरण करतो, पण ते व्रत आचरण करताना आपण भगवंताला आळवतो का? भगवंताचं नामचिंतन करतो का?
भगवंताचं नामचिंतन देखील आपल्या हातून एकादशीचं घडलं गेलं पाहिजे. जे मनुष्य एकादशीची कथा श्रवण करतात आणि सांगतात यांच्यामध्ये फार फरक आहे, फार साम्य आहे. फार जे एकादशी कथा सांगतात त्यांना 1000 पटीने पुण्य लाभतं. काय बोलते लक्षपूर्वक ऐका. जे 1000 जे कथा सांगतात त्यांना 1000 पटीने पुण्य लाभतं, पण जी कथा श्रवण करतात त्यांना 10,000 पटीने पुण्य लागतं. खऱ्या अर्थाने मी पुण्य जास्त कमवते का तुम्ही सर्वजण? कोण कमवतंय? बोलत चला. मला बोलणारी माणसं फार आवडतात. ते कसं झालंय ना, माझं इथं आपलं तुम्हाला माहीत असेल ते पांढरीचं पूल सोडलं की थोडंसं पुढं गेल्यानंतर एक बहिरवाडी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये माझी सेवा होती, प्रवचन सेवा झाली. ती प्रवचन सेवा झाली आणि प्रवचन झाल्यानंतर मी तिथल्या बाबांजवळ गेले. बाबांना म्हटलं की तुम्ही प्रवचन सेवा घेतली, तुमचे खरंच आभार मानते मी. प्रवचन सेवा कशी झाली ते मला कळलं. अगदी छानच झाली असणारे, कारण सर्व मंडळी देखील उत्साहित होते. आणि मी जास्त या बाबतीत तो तुम्हाला विचारायला आले की जे माझ्यासमोर बसलेले बाबा होते ना, ते फार लक्षपूर्वक ऐकत होते, माझ्याकडे फार लक्षपूर्वक बघत होते आणि मी बोलत असताना मला मध्ये मध्ये होकार देत होते. त्यामुळे त्या बाबांना मला भेटण्याची फार इच्छा आहे. ते कुठे राहतात, मला त्यांना दाखवता येईल का तुम्हाला? तेव्हा त्या माणसाने मला सांगितलं, ताई ते बाबा बैरे आहेत. मला वाटलं आडनाव त्यांचं बैरे असेल. मी म्हटलं बरं काय हरकत नाही, मला त्यांचं घर दाखवा. ते परत म्हणाले ते बैरे आहेत. मला कळालंच नाही. मी पुन्हा विचारलं बैरे आहेत म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं ताई ते कानाने तर बैरे आहेत, आडनावही त्यांचं बैरे आहे आणि तुम्ही जे काही बोललात ना ते त्यांना कळलेलंच नाहीये. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे बैरे बाबा असे. तुम्ही बैरे आहेत का? बैरे आहेत का? नाही ना? मग बोलत चला. बरं मी काय बोलायला लावलं होतं तुम्हाला? बोला ना, काय बोलायला लावलं होतं मी तुम्हाला? असं आपण बोलूया. तुम्ही एकादशी करता, एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामचिंतन करता का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. करता का? तेव्हा करता की नाही करता मला माहित नाही, पण आता आपण देवाचं नामचिंतन करणं फार गरजेचं आहे. थोडा वेळ भजन करूया. विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली टाळी वाजवा. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली. स्वतः करताना पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 पांडुरंग पांडुरंग विठू माऊली हो पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल
पांडुरंग 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 म्हणताना जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद कशातच होत नाही. भगवंताचं नामचिंतन फार गोड आहे, त्याचं चिंतनही मांडायला भरपूर आहे, पण सध्या त्याला वेळ नाही. आपल्याला एकादशी महात्म्य कथेमध्ये पुढे जायचं आहे. आपण घरी वावरत असताना जेवढं काबाड कष्ट करून घरची कामं करतो, शेतामध्ये जा म्हणा किंवा घरी म्हणा, जी काही कर्म करतो, जी काही कामं करत असतो, ते काम करत असताना आपल्याला भगवंत आठवत नाही. भगवंताचं रूप ध्यान लवकर तर लक्षात येत नाही. ते या ठिकाणी लक्षात येतं म्हणून सर्व आपल्यासारखी मंडळी हे कथेचं श्रवण करण्याकरता येतात. अशा सप्ताहामध्ये वर्षानुवर्ष वर्षाच्या वर्षी 7 दिवसामध्ये हे पुण्य आपल्याला प्रदान होतं. 7 दिवसामध्ये आपण भगवंताचं नामचिंतन आनंदाने गाऊ शकतो. हेच महिलांसाठी चांगलं असतं. आजकालचं महिलांचं कसं झालंय ना, नवऱ्याच्या मागे लागलं म्हणजे नवऱ्याच्याच कामामध्ये आपण दमून जातो. सकाळी उठलं त्यांना डबा करून द्या, कामावरून आले त्यांचं बघा, तोपर्यंत घरची कामं करा, धुणी भांडी. सर्व महिला शक्तीचा फक्त महिला या शब्दामध्ये फार काही दडलेलं आहे. एक स्त्री, अशी स्त्री ज्या स्त्रीला महत्व इतकं आहे, पण ते महत्व जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करत नाही. आज जर आदिमाया शक्ती मुक्ताबाई नसत्या, आदिमाता शक्ती मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानोबराय घडले नसते. का ज्ञानोबराय घडले नसते? जेव्हा ज्ञानोबरायावरती जेव्हा भिक्षा मागण्याकरता ज्ञानोबराय आपल्या ताटीतून बाहेर पडायचे, बाहेर गेल्यानंतर जेव्हा शेणांच्या गोळ्यांनी दगडधोंड्याने त्यांच्या बरोबर वार व्हायचा, ज्ञानोबरायांना संताप आला. ज्ञानोबरायांनी ताटी बंद केली, ताटीमध्ये जाऊन बसले, आपल्या झोपडीत जाऊन ते बसले, आपल्या विश्राम करणाऱ्या शयनाच्या ठिकाणी ते जाऊन बसले. लाल बुंद झालेले त्यांचे डोळे होते, डोळे बंद केले, त्यांचं शरीर अगदी अग्नीने तापलेलं होतं. मुक्ताई म्हणू लागल्या, देवा दादा, ज्ञान दादा, असं करू नको, तू ताटी बंद करू नको, जगाला तुला ज्ञान द्यायचंय. ज्ञान दादा, तू जसा आमचा सांभाळ केला ना, तुला या जगाचा सांभाळ करायचाय, या जगाचा संसार तुला सुखाचा करायचाय. तू ताटी बंद करून बसू नको दादा, ताटी उघड, ताटी उघड दादा, ताटी उघड. त्या मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना ताटी उघडायला सांगितली. त्यामुळे ज्ञानोबरायांनी आज ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामधून आज आपण सर्वजण ज्ञान घेत आहोत. ज्ञानोबरायांची एकच ओवी सांगते, उपजली या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेवेली नावेसी हो देत उठी. अहो, आपल्याला जर आज समाजामध्ये नावाने जर ओळखल्या जात आहे ना, ही सुद्धा कृपा आपल्या ज्ञानोबरायांची आहे. कारण बाळ जन्मल्या त्या बाळाला नाव ठेवलेलं नसतं, त्याला बाळच म्हटलं जातं. बाळ ठेवल्यानंतर जेव्हा त्याचं नामकरण विधी केला जातो तेव्हा त्याला नाम पडतं, तेव्हा त्या नावाने त्याला ओळखलं जातं. स्त्रीचं महत्व फार आहे. आदिशक्ती माता जागृत झाली. मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना सांगितलं, देवा दादा ताटी उघड, असं बसू नको. ज्ञानोबरायांनी ते ऐकलं म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली. स्त्रीचं महत्व फार आहे. स्त्रीने या पृथ्वी तलावरती जन्म घेतल्यापासून प्रत्येक क्षणाक्षणाला तिचं जे काही अस्तित्व आहे ते तिने वाहून टाकलेलं आहे. स्त्रीला फार महत्व आहे. आपण घरामध्ये वावरत असताना आणि काही वेळा असं देखील होतं, काही स्त्रिया त्या विरुद्ध देखील असतात. त्या विरुद्ध कशा असतात?
एकदा काय झालं, एका घरामध्ये नवीनच लग्न झालेलं होतं, ते जोडपं होतं आणि त्या नवऱ्या मुलाला लग्न झालं होतं, नोकरीला तो होता आणि त्याच्या बायकोने त्याला डबा करून दिला आणि जा म्हणाली आता कामावरती. तो कामाला निघाला, कामावरती गेला, जेवणाची सुट्टी झाली आणि डबा उघडून बघतो तर त्यात होती कारल्याची भाजी. शक्यतो कारल्याची भाजी कोणाला आवडत नाही. तुम्हाला आवडते का ते काय मला माहीत नाही, पण मला काय कारल्याची भाजी आवडत नाही. आवडत नाही कशाला म्हणायचं आवडती, मला आवडत नाही. कारल्याची भाजी मला आवडत नाही. ती कारल्याची भाजी त्या डब्यात बघितली, त्याला वाटलं कारल्याची भाजी कशी खाऊ, मला तर आवडत नाही. त्याने विचार केला मी कारल्याची भाजी जरी खाऊन गेलो आणि बायकोने विचारलं तर तिचं गोड कौतुक करावंच लागेल, पण कडू खाऊन गोड बोलण्यापेक्षा न खाल्लेलं बरं. त्याने ती कडू भाजी म्हणजे कारल्याची भाजी आपल्या मित्राला दिली आणि म्हणाला माझं पोट जरा दुखतंय, मी दवाखान्यात जाऊन येतो. जेवणाच्या सुट्टीमध्ये तो बाहेर गेला. ज्या दवाखान्यात त्याला जायचं होतं, दवाखान्याच्या शेजारी हॉटेल होतं. तो हॉटेलमध्ये शिरला, तिथे पोटभर जेवला, रिटर्न आला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्याचा डबा परत घेतला, घरी गेला. बायको तोपर्यंत ग्लास घेऊन समोर आलेलीच होती. तिने पाणी दिलं आणि म्हणाली पाणी घ्या. का हो, कसा झाला होता डबा आज? पाणीचा ग्लास तिच्या हातातच होता बरं. कसा झाला आज डबा? त्याला वाटलं आपण कारलं तर खाल्लं नाही, पण म्हटलो ना का मी खाल्लंच नाही तर लई तापल. त्याने काय सांगितलं, अगं आवले इतकी गोड भाजी होती, इतकी गोड भाजी होती, इतकी गोड भाजी होती, मला वाटलंच नाही ते कारलं होतं, जसा मुरांबा की काय. इतकं गोड गोड कौतुक करू लागला. साक्षात तुझ्या हातामध्ये अन्नपूर्णा माता उतरलेली. तिला अजून राग आला, इतका राग आला तिने तो ग्लासच आपटला. त्याला प्रश्न पडला कौतुक कमी पडलं का काय काय माहीत. तो म्हणाला तू आजपर्यंत जेवढ्या भाज्या केल्या ना तेवढ्या भाज्यांपैकी ही सगळ्यात भाजी गोड आहे, तू दररोज जरी केली ना तरी मी खाईल. असं म्हटल्यावर तर अजून राग आला. ती म्हणाली तुम्हाला मी इतक्या दिवस भाज्या करून खाऊ घातल्या पण माझं कधी कौतुक केलं नाही, आणि आज सकाळी शेजारच्या बाईनं कारल्याची भाजी आणली दुसरी करायची म्हणून मी तीच डब्याला दिली, तिचं एवढं कौतुक करायला लागले. कळालं का? अहो कारल्याची भाजी त्या बाईने केलीच नव्हती, शेजारच्या बाईची भाजी आणलेली होती तीच त्या डब्याला दिलेली होती. शेजारच्या घरातल्या बायकोचं कौतुक केलं, स्वतःच्या बायकोचं कौतुक नाही केलं. अशी अवस्था आहे आपली, अशी स्त्री जात आहे. स्त्रीचं महत्त्व देखील फार श्रेष्ठ आहे. या जगतामध्ये स्त्रीला फार महत्त्व दिलं जातं, कारण जी आपल्याला एकादशी महात्मा कथा पाहायची आहे ही देखील एका स्त्रीची आहे. त्या स्त्रीने या पृथ्वी तलावरती येऊन तिचं महात्म्य एवढं श्रेष्ठ करून ठेवलेलं आहे की तिचं व्रत जे जे कोणी करतात त्यांची फलश्रुती त्या पुरुषांना त्या लोकांना कशा प्रकाराने मिळालेली आहे हेच आपल्याला या कथेत बघायचं. एक रुक्मांगद नावाचा राजा होता. त्या राजाच्या नगरीमध्ये एक बगीचा होता आणि त्या बगीचेमध्ये फार फुलं असायची, पण काही 7-8 दिवस झाले होते त्या बगीचेमधली फुलं गायब व्हायची. त्या बगीचेमध्ये फुलं टिकत नसायची. त्याला प्रश्न पडला आपली फुलं जातात तरी नेमकं कुठे. त्याने शिपायांना तिथे ठेवलं, उभं केलं आणि पहारा द्यायला सांगितलं का इथे लक्ष देऊन बघा की आपली फुलं जातात कुठे. लक्ष देऊन शिपाई होते पण तरी फुलं जायचीच, गायबच व्हायची. त्याने एका शेतकऱ्याला बोलवलं आणि शेतकऱ्याला विचारलं की या बगीचेमध्ये फार फुलं असायची पण अचानक 8-10 दिवस झाले फुलं कमी झाली. तेव्हा त्या शेतकऱ्याने सांगितलं की राजेसाहेब या ठिकाणी काही स्त्रियांची पावलं दिसत आहेत, याच्या अर्थी इथे कोणीतरी चोर म्हणून येत असेल आणि ती फुलं घेऊन जात असेल. इथे वृक्षांना काही दोष नाही, इथे कोणती तरी स्त्री येत आहे. हे म्हटल्यानंतर त्या शिपाईंनी कडक पहारा द्यायला सुरुवात केली पण तरीही फुलं गायब व्हायची. एक दिवस अचानक त्यांना एक स्त्री त्या ठिकाणी दिसली. स्त्री फार अतिशय सुंदर होती, दिव्य रूप तिचं होतं, अतिशय दिसायला सुंदर होती. आणि त्या शिपाईंनी त्या स्त्रीला बघितलं आणि वाटलं की ही स्त्री या ठिकाणी काय करत आहे. ते लगबगीने राजाकडे गेले, राजाला सांगितलं राजेसाहेब आपल्या बगीचेमध्ये एक स्त्री आहे, तिला भेटण्यास तुम्ही यावं. राजे तिथे आले
आणि बघतात तर खरंच एक स्त्री होती. त्या स्त्रीला विचारलं की तू कोण आहेस, तुम्ही कोण आहात, या ठिकाणी काय करत आहात. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं मी भगवान विष्णू परमात्म्याची दासी आहे आणि देवाने मला तुमच्या बगीचेतून फुलं आणण्याकरता पाठवले. गेले 8-10 दिवस झाले मी इथली फुलं घेऊन जात आहे. माझ्यासोबत अजून माझ्या 2 सख्या देखील असतात आणि आम्ही 3 जणी राजहंसावरती बसून येतो. पण आज नेमके अचानक काही कारणास्तव त्या दोघी निघून गेल्या आणि मी खालीच राहिली. मला पुन्हा माझ्या स्थानावरती जायचे, कृपा करून मला पाठवा. राजाला प्रश्न पडला, आपल्या विष्णू भगवान परमात्म्याचा जाण्यासाठी आपल्याला रस्ता माहीत नाही, मग यांना सोडणार कसं. तेव्हा त्यांनी तिलाच विचारलं, तुला जायला मी जाऊन देतो, तुला पाठवतो देखील, पण मला रस्ता माहीत नाही आणि कसं सोडायचं. तेव्हा त्या दासीने सांगितलं की या राजाच्या तुमच्या नगरीमध्ये जर कोणी एखादा उपवास करणारा किंवा एखादा असा मनुष्य, एखादी स्त्री, कोणीही असो, जिने काही खाल्लेलं नाही असं जर कोणी असेल तर त्याला माझ्याजवळ घेऊन या. त्याचा मला नुसता स्पर्श जरी झाला ना तरी मी या ठिकाणाहून पूर्ण माझ्या निवासस्थानी जाईल. असं म्हटल्यानंतर तिथे ती स्त्री वाट पाहत होती. शिपायांना दवंडी देण्यास पाठवलं. दवंडी देताना ते ढोल ताशा वाजतो ना तशी दवंडी देऊ लागले. कडकडाट आवाज झाला, मी सांगत आहे की काय सांगत आहे, मी सांगत आहे की राजाच्या दरबारामध्ये जो कोणी उपाशी असेल, ज्याने काही अन्न ग्रहण केलेलं नसेल, त्यांनी त्या ठिकाणी येऊन राजाची भेट घ्यावी. अशी दवंडी तेथे झाली. ती दवंडी तेथे झाल्यानंतर तिथली ही बातमी एका म्हाताऱ्या आईने ऐकली. त्या आजीला वाटलं आपण उपाशी नाही, पण आपल्या सुनेनं काही खाल्लेलं नाही. तिने त्या शिपायांना जवळ बोलवलं आणि विचारलं या दवंडीचा काय अर्थ आहे. तेव्हा त्या शिपायाने सांगितलं की अशी अशी घटना झालेली आहे आणि जी कोणी उपवासा असेल त्या उपवासा व्यक्तीला आम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. तेव्हा त्या आईने सांगितलं माझी सून आहे, तिने आज सकाळपासून काही खाल्लं नाही, दुपारचे 2 वाजले होते. राजाला प्रश्न पडलाच होता की सध्या तरी कोणी उपवासी नसेल तरी दवंडी घेऊन जा. आणि पूर्ण गावामध्ये, पूर्ण नगरीमध्ये तेवढंच एक घर सापडलं की जिने काही खाल्लेलं नव्हतं. आणि ते का खाल्लेलं नव्हतं तर नवरा रागवला होता. नवऱ्यानं 2 काठ्या मारलेल्या होत्या म्हणून फुगलेली होती, तिने काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि जेव्हा तिला सांगितलं की अशा अशा कारणास्तव तुला घेऊन जायचं, तिला अजून राग आला. आता तर मी येतच नसते एवढं म्हणाली, घरात निघाली. तेवढा तिकडून त्याच्या नवऱ्याचा आवाज आला, अय अगं. आता तिचं नाव काय सांगावं बरं, मी नाव कुणाचं घेतलं आणि ती बाई पुढं हसले. मग परत काही मला बसून देतान का नाही. मग बरं जाऊ द्या, नाव दिला, आवाज दिला, कुणी असो ती तिला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर ती मागं फिरली, नवऱ्याला पाहिलं. आता काय म्हणतो काय म्हणून भीती वाटली. काय हो. तेव्हा त्याने सांगितलं काय ही लोक का आलीत. तेव्हा त्या आजीने सांगितलं असं असं झालंय, कोणीतरी उपाशी असेल तर त्याला घेऊन जायचंय. तर त्याने सांगितलं म्हणून ती निघाली. जावंच लागलं ना, काठी त्याच्या हातातच होती, वावरातच जाऊन आलेला होता, काठी हातात होती. निघाली. जी काठी पाहिली थेट दरबारात. दरबारात गेल्यानंतर राजेसाहेब म्हणाले की अशी अशी घटना घडलेली आहे आणि या स्त्रीला हात लावून तुला तिच्या घरी परत पाठवायचं आहे. असं सांगितल्यानंतर राजाला प्रश्न पडला की असं कुठं असतं का, एखाद्या स्त्रीने किंवा जो कोणी उपवासी असेल त्या उपवासाने जर एखाद्या देवाच्या दासीला जर नुसता हात लावला तर ती त्याच्या गावी जाऊ शकते, असं काही असू शकतं का. म्हणून त्या दासीला विचारलं असं आज नेमकी खास काय आहे की असं केल्यामुळे तू खरंच जाऊ शकशील. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, त्या दासीने सांगितले आज एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी जो कोणी उपवासी असतो त्या उपवासाच्या हातून जर आमचं कोणी या पृथ्वी तलावरती राहिलेलं असतं, त्याला जर त्याचा स्पर्श घडला तर तो आपोआप गायब होऊन त्याच्या ठिकाणी जात असतो. हे ऐकल्यानंतर राजाला फार बरं वाटलं. त्याला बघायचं होतं हे खरं होतं की काय. त्याने तिला स्पर्श करायला सांगितला. त्या स्त्रीने त्या दासीला स्पर्श केला. स्पर्श केल्या ती अस्पृश्य झाली, गायब झाली. आणि मग राजाच्या लक्षात आलं की आपण जे सांगितलं होतं, त्या स्त्रीने आपल्याला जे सांगितलं होतं, त्या दासीने जे सांगितलं होतं ते घडलेलं आहे.
ही स्त्री निघून गेलेली आहे. म्हणजे एकादशीचं महात्म्य श्रेष्ठ आहे हे त्या राजाला देखील कळालं. त्या रुक्मांगत नावाच्या राजाने त्या दवंडीमध्ये असं सांगितलं होतं की जो कोणी येईल त्याला त्या बाईला स्पर्श करून आपल्या निवासस्थानी पाठवायचंय. पण त्या राजाला त्या घडलेल्या घटनेतून आनंद झाला आणि आनंद झाला म्हणून त्या राजाने त्या स्त्रीला 5 गावं बक्षिसं दिली. 5 गावं म्हणजे जमिनी किंवा घरं वगैरे काही नाही दिली. घरं जर दिली असती तर बाकीच्यांच्या घरावर तिने कब्जा केला असता. घरं वगैरे नाही दिली, पण 5 गावांची जबाबदारी त्याने त्या स्त्रीच्या अंगावरती दिली. स्त्रीला सांभाळण्यासाठी ती 5 गावं दिली. ती 5 गावं त्या स्त्रीला मिळाली. तेव्हा राजाच्या लक्षात आलं की मी काय प्रसन्न होणं हे काय निमित्तच झालं. मी ते 5 गावं त्या स्त्रीला देणं काय निमित्तच झालं. आणि आज आमच्या नगरीमध्ये ही दिव्य पुंज स्त्री काय येणं झालं. आणि ही जी काही एकादशीचं व्रत आहे हे एकादशीचं व्रत काय घडण्यात आलं. ती स्त्री उपवाशी कशी राहण्यात आली. हे जे काही घडलं आहे ती त्याची इच्छा होती म्हणून घडलं. आणि या सर्वातून आता मला पुण्यही मिळालं. तेव्हा त्या राजाच्या लक्षात आलं की आपण एकादशीचं व्रत केलंच पाहिजे आणि आपल्या नगरीतल्या सर्व लोकांना करायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून रुक्मांगताने सांगितलं, रुक्मांगद एकादशी, रुक्मांगद एकादशी, एकादशी नगरे नेले वैकुंठासी. त्या रुक्मांगताने आपल्या नगरीमध्ये सांगून टाकलं की एकादशीचं व्रत आजपासून सगळ्यांनी आचरण करायचं. फक्त तुम्ही नव्हे तर मी देखील आचरण करणार, मी देखील उपवास करणार. आपण आजच्या कथेमध्ये उपवास एकादशीचा करायचा हे आपण बघितलं. एकादशीचा जन्म कसा झाला आपण हे देखील पाहिलं. आता उद्याच्या कथेमध्ये एकादशीचा व्रत हे आपण कसं केलं पाहिजे हे आपल्याला बघायचंय. एकादशी केल्याने काय फळ होतं, काय प्राप्त होतं हे आपल्याला बघायचंय. आज झालेली ही सेवा याच ठिकाणी थांबवायची आहे. आपला वेळही होऊन चाललेला आहे. ओम जय एकादशी माता, मैया जय एकादशी माता, तेरे नाम गिनाऊ देवी, भक्ति प्रदान करनी, गण गौरव की देवी माता, शास्त्रों में भजनी, मैया जय एकादशी माता। चैत्र शुक्ल में नाम कामना धन देने वाली, मैया धन देने वाली, ओ नाम वरुतिनी कृष्ण पक्ष, नाम वरुतिनी कृष्ण पक्ष में वैशाख महावाली। ओम जय एकादशी माता, शुक्ल पक्ष में
त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिया वा उदास्मना वा प्रकृतिः करोमि यज्ञं सकलमस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। एकादशी माता की जय। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। घोडेश्वरी माता की जय। आज के आनंद मैया की जय। आज के आनंद की जय।